नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अशोमत ट्युटोरियल्समध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून आपण वाट बघत होतात की नर्सिंगची ॲडमिशन कधी चालू होतील, नोटिफिकेशन कधी पडतील. मी 1-2 दिवसापूर्वी एका व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं की येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये याचं नोटिफिकेशन पडेल आणि जी ॲडमिशन आहेत किंवा जी कॅप राऊंड रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ती शेवटच्या 30-31 तारीख किंवा पहिल्या आठवड्यामध्ये चालू होईल. अशा प्रकारे सांगितलं. त्यानुसार आज या ठिकाणी एक नोटिफिकेशन पडलेलं आहे. वेबसाईट एरर असल्यामुळे सध्या ओपन होत नाही आहे, परंतु उद्या वगैरे ओपन होईल की रात्रीमध्ये ओपन होऊन जाईल ते. तरी पण त्याच्या अगोदर आपण एक इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे, इन्फॉर्मेशन ब्राउचरबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत किंवा इन्फॉर्मेशन ब्राउचर काय असतं याच्याबद्दलची आपण सविस्तर चर्चा या ठिकाणी करणार आहोत. इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये कोणकोणते मुद्दे असतात आणि इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये कोणकोणत्या गोष्टीवरती आपण जास्त फोकस करणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये काय काय असतं याच्या बाबतीत आपण तुमचे जे काही क्वेश्चन्स असतील त्याची उत्तरं मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहे. जर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून खाली चॅनलमध्ये कुठेही कमेंट करू शकता, मी तुम्हाला त्याचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. तर आपण बघूयात, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल मुंबई यांचं एक इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे ॲडमिशन प्रोसेससाठी BSc नर्सिंग कोर्ससाठीचं. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण बघूयात MH नर्सिंग CET 2026 काय काय दिलेलं आहे. तर बरेचसे पॉईंट आहेत याच्यामध्ये आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये बघूत ॲडमिशन प्रोसेस फॉर द नर्सिंग CET 2026 इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन ॲट द ग्लान्स, म्हणजे कोणकोणत्या गोष्टी असतात, म्हणजे आपली जी ॲडमिशन प्रोसेस आहे त्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये कोणकोणते पॉईंट्स असतात किंवा कोणकोणत्या स्टेप्स ॲडमिशन प्रोसेसमध्ये आहेत. याच्यामध्ये आपण एक बाय एक आपण याच्यात बघूया. ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म अँड पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीस थ्रू ऑनलाईन पेमेंट गेटवे अपलोडिंग डॉक्युमेंट्स. ऑनलाईन ॲप्लिकेशन आताची जी तारखा आहेत, तारखा आणखी पुढे त्यांनी दिलेली नाही आहेत, कारण त्याचं वेळोवेळी काय होतं, नोटिफिकेशन पडतात आणि तारखा कमी जास्त होत असतात, त्याच्यामुळे त्या पुढे तारखा दिलेल्या नाहीत. आपण जस्ट बघूयात की स्टेप कोणते आहेत आणि स्टेपमध्ये काय काय करायचं असतं ते थोडक्यात आपण शॉर्टकटमध्ये बघून घेऊयात. पहिल्यांदा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म अँड पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीस. आता ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मची जी डेट आहे ती डेट आता नोटिफिकेशनमध्ये पडणारच आहे रजिस्ट्रेशनबद्दलची. तर ती डेट आल्याच्यानंतर आपण काय करायचं, तो फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशनचा. जसं आपण CETचा फॉर्म भरला तसाच ऑनलाईन रजिस्ट्रेशनचा फॉर्म असतो आणि जी फीस वगैरे असते ती फीस पेड करायची. आता फीस किती आहे असा प्रश्न असतो. तर फीस ही साधारणतः 1000 रुपये आहे. म्हणजे तुम्ही CETचा फॉर्म भरण्यासाठी 1000 रुपये दिले होते, तसेच तुम्हाला कॅप रजिस्ट्रेशनच्या प्रोसेससाठी आणि कॅप प्रिफरन्स फॉर्म फिलिंगच्या प्रोसेससाठी तुम्हाला 1000 रुपये फीस आहे. त्यानंतर दुसरं आहे डिक्लेरेशन ऑफ प्रोव्हिजनल सीट मेरिट लिस्ट ऑन वेबसाईट. आता तुमची त्यानंतर काय होतं, तुम्ही फॉर्म भरला, तुमची डेट क्लोज झाली की त्यानंतर काय होतं, तुमची एक मेरिट लिस्ट तयार होते. म्हणजे जेवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत अशा तेवढ्या विद्यार्थ्यांची काय होते, एक मेरिट लिस्ट तयार होते. आणि मेरिट लिस्ट तयार झाल्याच्या नंतर एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येते. तुमचे काही त्या डाऊट्स वगैरे असतील तुम्ही त्यांना काय करता, कळू शकता. ते प्रोव्हिजनल असते, साधी मेरिट लिस्ट असते. त्यानंतर नेक्स्ट आहे ग्रीव्हन्स पिरियड फॉर एनी करेक्शन इन ॲप्लिकेशन फॉर्म. एकदा मेरिट लिस्ट झाली की त्यानंतर तुम्हाला काय होतं, ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काय चुका वगैरे असतील तुमच्या त्या तुम्हाला दुरुस्त करण्यासाठी वेळ भेटतो. आता चुका काय असतील याच्यामध्ये, मुख्यत्वे चुका असतात की तुमचं कास्ट रिझर्वेशन वगैरे प्रॉब्लेम असतात, की तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जागा दुसरं डॉक्युमेंट अपलोड केलेलं असतं, तुमचे फॉर्म रिजेक्ट झालेले असतात. तर अशा विद्यार्थ्यांसाठी काय असते, चुका दुरुस्त करण्यासाठी एक विंडो पिरियड असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, चुका दुरुस्त करायची असतात. त्यानंतर नेक्स्ट आहे डिक्लेरेशन ऑफ फायनल स्टेट मेरिट लिस्ट ऑन वेबसाईट. तुमची जी फायनल मेरिट लिस्ट आहे ती वेबसाईटवरती डिक्लेअर होते. CETची आपली कॉमन वेबसाईट आहे त्याच्यावरतीच काय होते, तुमची फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर होती. ज्यावेळेस तुमची फायनल मेरिट लिस्ट येईल त्याच वेळेस काय होतं, आपल्याला समजून जातं की आपलं स्टेट मेरिटमध्ये रँक किती आहे, आपल्या कॅटेगरीमध्ये रँक किती आहे. आणि तुमचं एक स्कोअर कार्ड आहे, त्यानंतर मेरिट कार्ड एक असतं, ते तुम्हाला समजून जातं की तुमची रँक किती आहे. मग समजा तुम्ही SC ST कॅटेगरीमध्ये असाल आणि गव्हर्नमेंटसाठी समजा 50 जागा आहेत आणि तुमची रँक 50च्या पुढे असेल, तर तुम्हाला एक अंदाज येऊन जातो की आपला कितव्या राऊंडला नंबर लागेल किंवा नंबर लागेल की नाही गव्हर्नमेंटसाठी. तर ठीक आहे, तर याबाबतचा एक सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला बनवेल, किंवा ज्यावेळेस ह्याचं प्रिफरन्स फॉर्म फिलिंग प्रोसेस चालू होईल मी त्यावेळेस यूट्यूब लाईव्ह येऊन संध्याकाळी 6 वाजता 1-2 दिवसामध्ये तुम्हाला मी तुमचे जे काही डाऊट्स असतील तुम्ही विचारा, तिथं मी क्लिअर करेल. ठीक आहे, त्याच्याबद्दल टेन्शन घेऊ नका. नेक्स्ट आहे डिक्लेरेशन ऑफ सीट मॅट्रिक्स. एकदा का तुमची मेरिट लिस्ट तयार झाली की गव्हर्नमेंट काय करतं, सीट मॅट्रिक्स तयार करतं. आता सीट मॅट्रिक्स म्हणजे काय, सीट मॅट्रिक्स म्हणजे कोणत्या कास्टला किती रिझर्वेशन आहे आणि कुठल्या हॉस्पिटलमध्ये किंवा कॉलेजमध्ये किती जागा आहेत याचं काय केलं जातं, सविस्तर ॲज पर रिझर्वेशन
ॲडमिशन किंवा ॲज पर सीट्स व्हॅकंट सीट त्या ठिकाणी काय केलं जातं, सगळा आराखडा तयार केलेला असतो, त्याला आपण सीट मॅट्रिक्स असं म्हणतो. त्यानंतर आहे ऑनलाईन प्रेफरन्स फिलिंग फॉर कॅप राऊंड 1. एकदा का सीट मॅट्रिक्स आलं की तुम्हाला एक माहिती मिळून जाते की कोणत्या कॉलेजला किती सीट्स कुठल्या कास्टसाठी आहेत किंवा कशा आहेत. ते आपल्याला समजल्याच्यानंतर आपण काय करतो, कॅप राऊंड 1साठी प्रेफरन्स फॉर्म फिल करतो. आता प्रेफरन्स फॉर्म फिल कसे करायचे, काय करायचे ते देखील मी आता इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये पुढे सांगणार आहे. नंतर बघूयात डिक्लेरेशन ऑफ लिस्ट ऑफ द सिलेक्टेड कॅन्डिडेट फॉर द कॅप राऊंड 1. ज्यावेळेस तुमचा एक राऊंड क्लोज होतो पहिला राऊंड, त्यावेळेस नंतर 2 दिवसांनी तुमचे काय होते, मेरिट लिस्ट लागतं, सिलेक्शन लिस्ट लागते. म्हणजे पहिला राऊंड तुमचा डिक्लेअर होतो. डिक्लेअर झाल्यानंतर दुसरं काय असतं, लास्ट डेट ऑफ जॉईनिंग टू द फर्स्ट राऊंड. म्हणजे एकदा राऊंड डिक्लेअर झाला की तुम्हाला एक 4 ते 5 दिवसाचा गॅप असतो. त्या 5 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं, जाऊन कॉलेजला जॉईन करायचं असतं. ऑनलाईन प्रेफरन्स फॉर्म फिलिंग फॉर द कॅप राऊंड 2. आणि जर समजा तुम्ही नाही जॉईन केलं तर तुम्हाला बेटरमेंट प्रोसेस द्यायचं असेल तर बेटरमेंटचा फॉर्म भरून द्यायचा असतो. ॲडमिशन फिक्स करायचं असेल तर रिटेन्शनचा फॉर्म भरून द्यायचा असतो. ॲडमिशन फायनल करायचं असतं. आणि त्यानंतर मग काय होतं, दुसरा राऊंड पहिला राऊंड क्लोज झाला की नंतर 2 दिवसांनी काय होतं, नोटीस पडते दुसऱ्या राऊंडची. मग दुसरा राऊंड काय होतं, चालू होतं. दुसऱ्या राऊंडसाठी पण डबल पुन्हा जसं आपण फर्स्ट राऊंडला केलं तसेच काय करायचे, कॉलेजचे प्रेफरन्स खालीवर आपल्याला ॲडजस्ट करायचे असतात. दुसऱ्या राऊंडसाठी पण काय होतं, सीट मॅट्रिक्स त्या ठिकाणी अपलोड केलं जातं, डाउनलोड केलं म्हणजे वेबसाईटवरती अपलोड होतं. म्हणजे सीट सेकंड राऊंडसाठीचं. मग त्यात आपण बघायचं किती जागा आणखी व्हॅकंट राहिल्यात, मग त्यानुसार आपण काय करायचे, प्रेफरन्स खालीवर करायचे. त्यानंतर आहे ऑनलाईन डिक्लेरेशन ऑफ दी लिस्ट ऑफ सेकंड राऊंड. त्यानंतर काय होतं, सिलेक्शन लिस्ट सेकंड राऊंडची डिक्लेअर होते. एकदा का सेकंड झालं की त्यानंतर लास्ट डेट ऑफ जॉईनिंग टू द सेकंड राऊंड. मग सेकंड डिक्लेअर झालं की तसं जसं पहिल्याला झालं तसं 4 ते 5 दिवस गॅप असतो. त्या 5 दिवसात तुम्हाला काय करायचं, कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचं असतं. आता कॉलेजला समजा एखाद्या संडे वगैरे आला तरी देखील कॉलेज चालू असतात. ॲडमिशन प्रोसेस काही हॉलिडे असेल तरी देखील चालू असते, परंतु बँक त्या दिवशी चालू नसतात. त्यामुळे तुम्हाला जो डी असतो तो तुम्हाला चेकच्या माध्यमातून किंवा इन कॅश तुम्हाला कॉलेजमध्ये फीस भरायची असते. आणि त्यानंतर ज्यावेळेस कॉलेज चालू होईल, बँक चालू होईल, त्यावेळेस तुम्हाला कॉलेजची फीस जी असते ती डी माध्यमातून कॉलेजला द्यायची असते. त्यानंतर आहे थर्ड, ऑनलाईन प्रेफरन्स फिलिंग प्रोसेस फॉर द थर्ड राऊंड. तिसऱ्या राऊंडसाठी काय असते, प्रोसेस फिलिंग असते. आता थर्ड राऊंडमध्ये प्रोसेस फिलिंग आहे, जसं डिक्लेरेशन ऑफ द सिलेक्शन कॅन्डिडेट फॉर थर्ड राऊंड, तिसरा राऊंड लागतो. त्यानंतर चौथा राऊंड, सेम तशीच प्रोसिजर काय होते, चौथ्या राऊंडला पण होते. एकदा का चौथा राऊंड झाला की त्यानंतर काय होतं, व्हॅकंट सीट टू बी सरेंडर टू गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट कॉलेजेस. आता एकदा का व्हॅकंट सीट राहिले तेवढे सीट काय केले जातात, आपण इन्स्टिट्यूशनल राऊंडसाठी दिले जातात. म्हणजे समजा गव्हर्नमेंटचे काय सीट व्हॅकंट राहिले तर गव्हर्नमेंट काय करतं, आपण डायरेक्ट ॲडमिशन जायचं कॉलेजला घ्यायचं. आणि जे प्रायव्हेट कॉलेज असतात, प्रायव्हेट कॉलेजला पण आपण काय करतो, डायरेक्ट राऊंड घेतो. म्हणजे 4 राऊंड झाल्याच्या नंतर आपल्याला प्रेफरन्स फॉर्म फिलिंग वगैरे काय प्रोसेस नसते. एकदा का 4 राऊंड झाले की त्यानंतरचे जे राऊंड असतात ते कसे असतात, इन्स्टिट्यूशन लेवलचे राऊंड असतात, म्हणजे कॉलेज लेवलचे राऊंड असतात. म्हणजे कोणत्या कॉलेजला किती सीट व्हॅकंट आहेत हे कॉलेज काय करतं, त्यांच्या वेबसाईटला दाखवून देतं किंवा सीट मॅट्रिक्समध्ये सांगतं किंवा आपण त्या कॉलेजला कॉल करून विचारायचं असतं. मग त्यानुसार आपण काय करतो, आपण इन्स्टिट्यूशनल लेवलचा राऊंड काय करतो, कॉलेज लेवलचा राऊंड असतो तो भरतो. म्हणजे त्याचा समजा एक्झाम्पल सांगायचं झालं तर सिंहगडचं कॉलेज आहे, सिंहगड नर्सिंग कॉलेज. या ठिकाणी 4 राऊंड झाल्याच्या नंतर समजा 10 सीट शिल्लक राहिले आणि साधारणतः 100 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे. मग त्यांनी काय करायचं, कॉलेजला जायचं, तिथं डॉक्युमेंट्स द्यायचे आणि तुमचं जो पर्सेंटाईल स्कोअर आहे त्या स्कोअरनुसार तुम्हाला तुमची लिस्ट लावली जाते. 100 विद्यार्थ्यातून 10 विद्यार्थ्यांना घेतलं जातं. ठीक आहे. तर अशा प्रकारचे ते त्या ठिकाणी स्टुडंट लेवलचे राऊंड असतात. आता विद्यार्थ्यांचा बऱ्याच प्रश्न असतो की इन्स्टिट्यूशन लेवलचे राऊंड असतील तर त्यांना स्कॉलरशिप भेटते का. तर जे विद्यार्थी SC ST कॅटेगरीमध्ये येतात त्यांना इन्स्टिट्यूशन लेवलच्या राऊंडमधून स्कॉलरशिप भेटते. परंतु जे विद्यार्थी VJNTमध्ये असतात अशा किंवा OBC वगैरे आहेत अशा विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूशन राऊंडमधून गेल्याच्यानंतर स्कॉलरशिप भेटत नाही. त्यामुळं तुम्हाला जर 4 नंबरपर्यंत जर कॉलेज भेटले, 4 राऊंडपर्यंत कॉलेज भेटले, ते कॉलेज तुम्ही जॉईन करून टाका. इन्स्टिट्यूशन राऊंडसाठी वाट बघू नका. ठीक आहे. त्यानंतर दुसरं आहे स्टार्टिंग ऑफ अकॅडमिक इयर. अकॅडमिक इयर जे आहे ते तुमचं साधारणतः ज्यावेळेस ते राऊंड सगळे क्लोज होतील, कॉलेजचे 2/3 ज्यावेळेस ॲडमिशन होतात त्यावेळेस काय होतं, कॉलेज चालू होतं. आता बरेच कॉलेज काय करतात, 4 राऊंड झाल्यानंतरच कॉलेज चालू करतात. म्हणजे साधारणतः 50 इनटेक असेल तर 35-40 पोरं आली कॉलेजला, कॉलेज चालू करतात. तसं 30 सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे कॉलेज क्लोज व्हायची, ॲडमिशन क्लोज व्हायची. परंतु आपल्याला 1 महिन्यामध्ये काय तेवढे ॲडमिशन होत नाहीत किंवा तेवढं होत नाही. त्यामुळे दरवर्षी काय होतं, हे जे ॲडमिशन यावर्षी ऑलरेडी लेट झाले, त्यामुळं तुमचं जे ॲडमिशन आहे ते ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत जाऊ शकतं. ठीक आहे. तर स्टार्टिंग त्यानंतर कट ऑफ डेट ऑफ ॲडमिशन फॉर BSc नर्सिंग कोर्स फॉर अकॅडमिक इयर 30 सप्टेंबर 2026 ही काय आहे, कट ऑफ डेट आहे. परंतु त्या डेटच्या पुढे जातं, दरवर्षी जातं. त्यानंतर आपण खाली बघूयात नेक्स्ट
ही जी इन्फॉर्मेशन ब्राउचर त्यामध्ये काय काय दिलेलं आहे, इंट्रोडक्शन आहे, त्यानंतर डेफिनेशनमध्ये काय असतं की कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणजे काय, CTCL म्हणजे काय, हे सगळं डेफिनेशन त्या ठिकाणी दिलेलं असतात. एक कुठली ब्राउचर किंवा सर्क्युलर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी डेफिनेशन द्यायचे असतात. त्यानंतर लिस्ट ऑफ इन्स्टिट्यूशन कंडक्टिंग BSc नर्सिंग कोर्सेस. आता चौथ्या जो आहे त्याच्यामध्ये सिरियल नंबर त्यामध्ये BSc नर्सिंगचे कॉलेजेस दिलेले आहेत, कोणते कॉलेजेस आहेत ते. आता यामध्ये गव्हर्नमेंटचे 17 कॉलेज आहेत आणि प्रायव्हेट जे आहेत ते 285 प्लस कॉलेज आहेत. आता गव्हर्नमेंटचे 17 कॉलेज आहेत ते काय ॲड वगैरे एक्स्ट्रा होणार नाहीत, 17 राहणार फिक्स. परंतु जे प्रायव्हेटचे 285 कॉलेज आहेत जे सध्या कॅपराऊंड 1साठी आहेत, परंतु कॅपराऊंड 2 आणि 3साठी कॉलेज वाढू शकतात. कारण सध्या बरेच कॉलेज हे इन प्रोसेसमध्ये आहे. त्यांची जी परमिशन आहे कॉलेजची बॅच भरवण्याची, ती प्रोसेस सध्या आणखी इन प्रोसेसमध्ये आहे. त्यामुळं ते सेकंड थर्ड राऊंडसाठी आणखीन एक 15, 20, 25 कॉलेज ॲड होऊ शकतात. म्हणजे साधारणतः 300च्या आसपास प्रायव्हेट कॉलेज आहेत आणि 17च्या आसपास गव्हर्नमेंटचे कॉलेज आहेत. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन ऑफ सीट, इलिजिबिलिटी काय असते ते आपण बघूयात. इन्फॉर्मेशन ब्राउचर आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा, ऑनलाईन डॉक्युमेंट अपलोड कसे करायचे, इयर मार्किंग काय असतं, फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस कशी असते, त्यानंतर प्रोव्हिजनल सीट मेरिट लिस्ट कशी डिक्लेअर केली जाते, ऑनलाईन प्रेफरन्स फिलिंग प्रोसेस कशी होते, त्यानंतर इन्स्टिट्यूशनल लेवलचे राऊंड आणि त्याचे रिझर्वेशन कसं असतं, ठीक आहे. पॅनल्टी, डिसिप्लिन, एनी अदर इश्यू, ग्रीव्हन्स, हे जे काही पॉईंट्स आहेत त्याच्याबद्दल आपण आता खाली बघणार आहोत. ठीक आहे. आता एक आपण बघूयात खाली, जसं असेल तसं. आता याच्यामध्ये ॲनेक्सर्स डेफिनेशन्स आहेत सगळ्या. नेक्स्ट आहे हे तुमचे जास्त म्हणजे व्हाचा पार्ट ना, तुम्ही नंतर ते रीड करू शकता. जो आपल्याला महत्त्वाचा पार्ट आहे तो मी इथे डिस्कस करतो, म्हणजे तुम्हाला जास्त वेळ वेस्ट न करता कमी शॉर्टकटमध्ये व्हिडिओ मी उरकण्याचा प्रयत्न करतो आहे. महत्त्वाचे पॉईंट्स घेऊन जे आपल्याला गरजेचे आहेत ते. ठीक आहे. डिस्ट्रीब्युशन ऑफ सीट फ्रॉम गव्हर्नमेंट कॉलेजेस, अनएडेड कॉलेजेस अँड मायनॉरिटी कॉलेजेस. आता अनएडेड म्हणजे जे प्रायव्हेट कॉलेज आहेत आणि गव्हर्नमेंटचे कॉलेज, आणि मायनॉरिटी म्हणजे जे समजा स्पेशल रिझर्वेशनसाठी असतात. जसं की काही कॉलेज हे मायनॉरिटीसाठी आहेत, मुस्लिमसाठी राखीव असतात, काही अलग अलग धर्मासाठी राखीव असतात काहीचे कॉलेज. ठीक आहे. किंवा काही फक्त मुलीसाठी असतात. जे मायनॉरिटीचे कॉलेज आहेत ते आहेत. तर सीट अवेलेबल फॉर BSc नर्सिंग कोर्स थ्रू इमेज नर्सिंग CD विल बी from Maharashtra state government colleges and other unnamed colleges. All seat for BSc nursing course will be filled by candidate from the state merit list. जेवढे काही सीट आहेत तेवढे स्टेट मेरिट लिस्टनं होणार आहेत. ऑल सीट फ्रॉम गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेजेस अँड 85 सीट अंडर स्टेट कोटा ऑफ प्रायव्हेट नर्सिंग कॉलेज विल बी मेड अवेलेबल फॉर द कॅन्डिडेट फ्रॉम CTCL. म्हणजे तुमचे जेवढे काही गव्हर्नमेंटचे सीट्स आहेत, साधारणतः आपण 250 ते 300 गव्हर्नमेंटची सीट आहे समजा, जास्त आहे सॉरी, तेवढे 17 कॉलेजचे जे काही सीट्स आहेत ते तुम्हाला 100% सीट हे राऊंड थ्रू होणार. सोबतच 15% सीट हे मॅनेजमेंट कोट्यासाठी प्रायव्हेट सोडून देतं आणि 85% सीट हे तुम्हाला राऊंडमध्ये दिले जातात. ठीक आहे. आता 15% जे असतात इन्स्टिट्यूशनल कोट्याचे सीट असतात, जे कॉलेज काय करू शकतं त्यांच्या ह्याच्यानुसार मॅनेजमेंटनं ॲडमिशन देऊ शकतो. डोनेशन म्हणा किंवा काही म्हणा ते घेऊन डायरेक्ट स्पॉट ॲडमिशन दिले जातात. त्यानंतर रिझर्वेशन फॉर फिमेल कॅन्डिडेट. आता जे फिमेल कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी रिझर्वेशन कसं आहे बघूयात. 30% सीट्स ॲट द डिस्पोजल ऑफ कॉम्पिटंट अथॉरिटी शॅल बी रिझर्व्ड फॉर द फिमेल कॅन्डिडेट इन कॉलेजेस. ठीक आहे. रिझर्वेशन शॅल बी फॉर ऑल कॅटेगरीज लाईक SC, ST, DA, NT, NTC, NTD, OBC, SC, BC, EWS, ठीक आहे, डिफेंडम वगैरे, हे जेवढे काही आहे तेवढ्यासाठीच रिझर्वेशन दिलं जातं. 30% जागा ह्या मुलींसाठी राखीव असतात प्रत्येक कॉलेजमध्ये. क्रायटेरिया फॉर डिस्ट्रीब्युशन ऑफ सीट फॉर मायनॉरिटी इन्स्टिट्यूट. मायनॉरिटी इन्स्टिट्यूट कसं असतं, त्या पर्टिक्युलर मायनॉरिटीसाठी, त्या पर्टिक्युलर धर्मासाठी किंवा पर्टिक्युलर गोष्टी एखाद्या त्यांचा जो काही पंथ वगैरे असेल त्याच्यासाठी ते राखीव असतात. देअर विल 25 सीट्स ऑफ द टोटल इंटेक कॅपॅसिटी रिझर्व फॉर कन्स्टिट्युशनल रिझर्वेशन कॅटेगरी फ्रॉम अनएडेड प्रायव्हेट प्रोफेशनल एज्युकेशन्स. ठीक आहे. ह्याच्यात आपण जास्त डीपमध्ये जायची गरज नाही आहे, कारण याचा आपल्याला जास्त काही तेवढा यूज नाही आहे. मोस्ट ऑफ कॅन्डिडेट हे ऑदर आहेत, जनरल आहे त्याच्यामुळं. आता जे SC BC आहे, सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस SC BC, यांच्यासाठी 10% सीट राखीव असतात. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघूयात इलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर इमेज नर्सिंग CT BS नर्सिंग कोर्स. आता BS नर्सिंग कोर्ससाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असतो, म्हणजे हा कोर्स करण्यासाठी बऱ्याच जणांना काय असतं की त्यांनी 10वी दिली असते, नीट CT एक्झाम दिलेली नसते किंवा एक्झाम CTच दिलेली नसते, किंवा बऱ्याच जणांचे ग्रुपिंग कमी आलेली असते, मार्क्स कमी असतात फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीमध्ये. अशा विद्यार्थ्यांसाठी ही ॲडमिशन आहे का ते आपण बघूयात. आता साधारणतः एक ओव्हरऑल मी याचं सारांश सांगतो, जास्त डीपमध्ये लाईन वाचत बसत नाही. जे विद्यार्थी तुम्हाला जर नर्सिंगला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला तुमची 10वी + 12वी झाली पाहिजे, 10+2 पाहिजे. सोबत
सोबतच 12वीमध्ये तुम्ही इंग्लिश सब्जेक्ट घेतलेला पाहिजे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी 3 सब्जेक्ट पाहिजेत. आणि तुमची जी फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी तिन्ही विषयांची जी ग्रुपिंग आहे, म्हणजे तिन्ही विषयांचे जे मार्क्स आहेत ते 135च्या पुढे पाहिजेत. आता जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये आहेत आणि जे विद्यार्थी NTमध्ये वगैरे OBCमध्ये आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी 135च्या पुढे मार्क लागतात तिन्ही विषयामध्ये. आणि जे विद्यार्थी SC STमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना 120च्या वर लागतात मार्क, म्हणजे 40% लागतात. ठीक आहे. आणि CETमध्ये असं नॉन झिरोची अट आहे. CETमध्ये काही नाही 35-40% पण तुम्हाला ॲडमिशन भेटून जातं मेरिटनुसार. त्यानंतर नेक्स्ट आपण बघूयात खालचं जे महत्त्वाचं आहे ते मी याच्यातलं बघतो आहे, कारण हे खूप मोठं सर्क्युलर आहे. 200 पेजेस सर्क्युलर आहे. 200 पेजेसमध्ये लाईन टू लाईन वाचणं आपल्याला वेळ नाही तेवढा. महत्त्वाचे पार्ट मी तुम्हाला सांगतो. क्वालिफाईंग एक्झामिनेशन BS नर्सिंग झालेलं आहे, या सगळ्यांनी एक्झाम दिलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघूया त्याच्यामध्ये जे EWSमध्ये आहेत, EWS कॅटेगरी रिझर्वेशन, जे विद्यार्थी EWSमधून आहेत, EWSसाठी 10% जागा ह्या राखीव असतात. म्हणजे 50% जे रिझर्वेशन आहे ते कसं आहे, संविधानिक रिझर्वेशन आहे. म्हणजे SC ST NT OBC यांच्यासाठी 50% जागा, त्यासोबतच SC BCसाठी 10% जागा आणि EWSसाठी 10% जागा, असं 70-72% टोटल रिझर्वेशन होतं आहे. तर तेवढं आहे. EWSसाठी 10% जागा राखीव असतात. आता कॅन्डिडेट बिलॉंग टू नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. आता नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट कुणाला पाहिजे? ठीक आहे. आता जे विद्यार्थी विजय कॅटेगरीमध्ये आहेत, विजय NTमध्ये आहेत, OBC SC BC आणि SBCमध्ये आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे मॅन्डेटरी असतं. SC STसाठी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मॅन्डेटरी नाही. ठीक आहे. किंवा जे ओपनसाठी जनरलमध्ये आहेत त्यांच्यासाठी तर नाहीच आहे. EWS candidate should produce eligibility certificate in prescribed format issued by a computer authority. आता EWSचं कसं आहे ते वेळोवेळी बदलतं. दरवर्षी तुम्हाला नवीन सर्टिफिकेट काढायला लागतं. ते कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे EWSचे जे काही गव्हर्नमेंटचे रूल्स आहेत त्यानुसार तुम्हाला ते काढायला लागेल. स्टेट गव्हर्नमेंटचा जो फॉर्मॅट आहे त्यानुसार तुम्हाला ते काढायचं आहे. इन जनरल गव्हर्नमेंट फॉर्मॅट, आता जो फॉर्मॅट आहे हा फॉर्मॅट EWS सर्टिफिकेट त्यांनी खाली बुडात दिलेला आहे, त्यानुसार तुमचं सर्टिफिकेट असलं पाहिजे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट बघूयात नॉन एलिजिबिलिटी काय असते. नॉन एलिजिबिलिटी म्हणजे ज्यांचं समजा बाहेरच्या राज्यातले आहेत, त्यांचं शिक्षण बाहेर झालेलं आहे, असे विद्यार्थी नॉन एलिजिबल आहेत. किंवा ज्यांचं समजा 10वीमध्ये ग्रुपिंग बसली नाही, इंग्लिश सब्जेक्ट नाही घेतला, किंवा जे नर्सिंग एक्झाम दिली नाही, असे विद्यार्थी नॉन एलिजिबल आहेत ॲडमिशनसाठी. ठीक आहे. आता दुसरं बघूयात इन्फॉर्मेशन ब्राउचर अँड ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म. आता ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे ह्याचं फीस किती आहे, 1000 रुपये आहे. 1000 आणि नॉन रिफंडेबल आहे, सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. 1000 रुपये फीस असते. दुसरं बघत ऑनलाईन डॉक्युमेंट अपलोडिंग प्रोसेस. डॉक्युमेंट अपलोड प्रोसेसची कशी आहे. ठीक आहे. आता अपलोड करण्यासाठी आपल्याला काय काय लागतं. अपलोडिंग ऑफ डॉक्युमेंट विल बी अंडर द फॉलोइंग हेडिंग. कोणकोणते डॉक्युमेंट लागतात, जसं की ऑनलाईन डाउनलोडेड ॲप्लिकेशन फॉर्म, कॉपी ऑफ डाउनलोडेड ॲडमिट कार्ड पण लागतं, ॲप्लिकेशन फॉर्म लागतो, फोटो ID लागतं, इमेज नर्सिंग सिटीचा रिझल्ट लागतो, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट वगैरे लागतं, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट लागतं, TC असतो आपण ज्याला म्हणतो. त्यानंतर एज सर्टिफिकेट ऑफ पासिंग वगैरे असेल तर सनद वगैरे लागते 10वीची, मार्कशीट, पासिंग सर्टिफिकेट लागतं 10वी-12वीचे, मेडिकल फिटनेस फ्रॉम रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर पाहिजे, MBBSचंच आणा शक्यतो, लिव्हिंग सर्टिफिकेट, ट्रान्सफर सर्टिफिकेट ऑफ द लास्ट इन्स्टिट्यूशन, म्हणजे तुम्ही कुठून पास आउट झाला तिथलं लिव्हिंग सर्टिफिकेट TC पाहिजे, अँड कॉपी ऑफ कॅप अलॉटमेंट लेटर. ठीक आहे. आता ते ॲडमिशनच्या वेळेस तुम्हाला द्यायला लागतं, ते आता सध्या गरज नाही अपलोड करायची. इफ ॲप्लिकेबल, जर तुमचं ॲप्लिकेबल असाल, तुमचं समजा तुम्ही रिझर्वेशन कॅटेगरीमधले असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मॅन्डेटरी आहे, सोबतच नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे. आणि हे जे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे ते 31/3/2027 पर्यंत व्हॅलिड पाहिजे, किंवा त्यापेक्षा जास्त असेल तरी चालेल, परंतु मोर दॅन 31/3/2027 पर्यंत लागतात. पहिल्या अगोदर काय होतं, दरवर्षी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढावं लागायचं, परंतु गेल्या काही दिवसापासून नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे, गेल्या काही वर्षापासून नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे 3 वर्षापर्यंत चालतं. तर ते तुम्ही डेट बघून घ्या, एक्सपायर डेट कधी आहे त्यानुसार. नसेल तर तात्काळ काढायला टाका, 8 दिवसामध्ये निघून जाईल, तुम्हाला लॉस होणार नाही. आता स्पेसिफिक रिझर्वेशन, जर समजा तुम्ही डिफेन्समध्ये वगैरे असाल तर तुम्हाला डिफेन्स सर्टिफिकेट लागेल, डिसेबिलिटी असेल PWD त्यांचं लागेल सर्टिफिकेट, ऑर्फन असेल तर ऑर्फन क्लेमिंगसाठी ऑर्फन सर्टिफिकेट लागेल. ठीक आहे. हे अलग अलग सम सर्टिफिकेट असतील. त्यासोबत रिलिजियस सर्टिफिकेट असेल, जसं की जैन, मुस्लिम, ख्रिस्तियन वगैरे आहे, यांचे काही स्पेशल कॉलेज आहेत. ठीक आहे. अशा स्पेशल कॉलेजसाठी स्पेशल सर्टिफिकेट त्या ठिकाणी लागत आहेत, रिलिजियन सर्टिफिकेट लागत आहेत, ते आहे. गुजराती, सिंधीमध्ये असतील तर ते काही कॉलेज आपल्याकडे असे स्पेशल रिझर्वेशनसाठी आहेत, तर त्यासाठी ते सर्टिफिकेट लागतात तिथे ॲडमिशन घेण्यासाठी. मायनॉरिटी सर्टिफिकेट लागतात आपल्याला. ठीक आहे. आता कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन कॅटेगरी इयर मार्किंग. इयर मार्किंग म्हणजे काय असतं. इयर मार्किंग म्हणजे समजा
समजा तुमचं रिझर्वेशन काय आहे, STमध्ये आहे, SCमध्ये आहे. एक्झाम्पल आपण घेऊ, SCमध्ये आहात तुम्ही आणि तुम्हाला मार्क्स जास्त आहेत. मार्क जास्त असल्यामुळं काय होतं, तुमचं ॲडमिशन ओपन कोट्यामधून होतं आणि ओपन कोट्यात झाल्यानंतर मग तुमचं जे SCचं सीट आहे ते काय केलं जातं, ते खालच्या कॅन्डिडेटला दिलं जातं, तुमच्या नंतरच्या खालच्या. ठीक आहे, त्याला आपण इयर मार्किंग मारतो. किंवा कधी कधी काय होतं, बऱ्याच वेळेस एखाद्या पर्टिक्युलर कॅटेगरीमधले कॅन्डिडेट भेटले नाही तर त्यांचं जे रिझर्वेशन सीट आहे ते ओपनमध्ये टाकलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस. आता फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी प्रोसेस आहे ही प्रोसेस कॉलेज लेवलला होते, परंतु तुम्ही ज्यावेळेस ऑनलाईन डॉक्युमेंट अपलोड करता त्यानंतरही तुम्हाला फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सेंटर असतात, त्या ठिकाणी जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायला सांगतात. परंतु ही प्रोसेस करायची गरज नाही, ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतात. व्यवस्थित डॉक्युमेंट अपलोड केले तर काहीच प्रॉब्लेम येत नाही. त्यानंतर जे फिजिकल डॉक्युमेंट असे पण तुम्हाला कॉलेजला ॲडमिशन घेतल्याच्यानंतर व्हेरीफाय करावेच लागतात. त्यामुळं आत्ता ऑनलाईन डॉक्युमेंट अपलोड करा आणि कॉलेजला नंबर लागल्यानंतर ॲडमिशन घेताना फिजिकल डॉक्युमेंट व्हेरीफाय करा. आता ही कास्ट सर्टिफिकेटचं आपण बघूयात. कॅटेगरी कॅन्डिडेट्स हू डू नॉट हॅव कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अप टू द लास्ट डेट ऑफ रजिस्ट्रेशन विल बी कन्सिडर्ड ॲट ओपन कॅन्डिडेट. जर समजा तुमच्याकडं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये तुमचा फॉर्म गेला जाईल असं ते सांगतात. सब्जेक्ट टू फुलफिलिंग इलिजिबिलिटी हाऊएवर ॲज पर गव्हर्नमेंट रेझोल्युशन. गव्हर्नमेंटच्या रेझोल्युशनमध्ये काय सांगते की 2/7/2026 नुसार candidates belongs to SEBC and OBC category can produce his or her caste validity certificate up to the 6 month from the date of application of CVC. म्हणजे तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटला अप्लाय केल्यापासून पुढे 6 महिन्यामध्ये तुम्हाला ते सर्टिफिकेट जमा करायचं असतं. कुठल्या कॅन्डिडेटला, जे SEBCमध्ये आहेत, सोशल इकॉनॉमिकली किंवा सोशली एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास आणि OBC यांच्यासाठी. कारण काय झाले, OBCमध्ये आता समजा आपला मराठा समाज वगैरे OBCमध्ये आहे, म्हणजे नवीन सर्टिफिकेट भेटत आहेत, त्यामुळं मग अशा केसेसमध्ये जी व्हॅलिडिटी आहे ती सध्या आणखी गोंधळाचा विषय आहे. तो बरेच सर्टिफिकेट कॅन्सल होत आहेत, नवीन येत आहेत किंवा बरेच गव्हर्नमेंटचे रूल बदलत आहेत. त्यामुळं ही ऑब्जेक्शन थोडेसे आहेत, त्यासाठी थोडासा टाईम दिला आहे. 6 महिन्याचा कालावधी आहे, जेव्हा तुम्हाला तो काय करायचं आहे, प्रोड्यूस करायचं आहे. जर नाही झालं तर तुमचं ॲडमिशन ओपनमधून पडेल असं सांगतात. त्यानंतर DINT, DNTC, NT, OBC, SBC, SEBC कॅटेगरी कॅन्डिडेट हू डू नॉट हॅव नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट 31/3/2027 अप टू लास्ट डेट ऑफ रजिस्ट्रेशन विल बी कन्सिडर्ड ओपन मेरिट. जर तुमच्याकडं समजा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट अवेलेबल नसेल तर तुमचं ॲडमिशन हे ओपनमधून होईल असं सांगतात. ठीक आहे, म्हणजे एकंदरीत असं आहे की ज्यांचं समजा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नाही, अशा सर्वांसाठी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मॅन्डेटरी आहे, त्यांना लवकर काढून घ्यायचं आहे. नसेल तर मग तुमचा फॉर्म ओपनमधून पडेल. प्रोव्हिजनल स्टेट मेरिट लिस्ट. आता प्रोव्हिजनल स्टेट मेरिट लिस्ट जी असते ती कशी तयार होते. आता एकदा तुम्ही रजिस्ट्रेशन केलं की त्यानंतर तुमची एक मेरिट लिस्ट लागते, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. त्याच्यामध्ये काय चेंजेस करून नंतर फायनल मेरिट लिस्ट लागते. जास्त डीपमध्ये मी याच्यात सांगत बसत नाही, प्रेफरन्स फॉर्मच्या वेळेस तुम्हाला याच्यात आणखी सांगेल. ठीक आहे, सिलेक्शन प्रोसेस कशी होते, तुमचे पर्सेंटेज मार्क्सनुसार होते. ते नाही झालं तर मग तुमचे 12वीचे मार्क्सवर काउंट केले जातात. असे पर्सेंटेज स्कोर आहे. त्यानंतर फीस किती आहे आपण बघूयात. द फीज फॉर गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज ॲज पर द बिलो GR. आता गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेजला फीस किती आहे, BSc नर्सिंग असेल तर ॲन्युअल ट्युशन फीस पर ॲनम, म्हणजे गव्हर्नमेंट BSc नर्सिंग कॉलेजला 25,000 रुपये, 25,400 फीस ही तुमची गव्हर्नमेंट कॉलेजला असते. गव्हर्नमेंटला जर तुम्ही ओपनमध्ये असाल तर, कास्टमध्ये असाल तुम्हाला स्कॉलरशिप भेटून जाते. आता डेव्हलपमेंट फीस पर ॲनम, डेव्हलपमेंट फीस वगैरे ते डॅश नसतेच जवळपास. ठीक आहे, अपार्ट फ्रॉम दिस फीस. आता त्याच्या व्यतिरिक्त दुसरी कुठली फीस गव्हर्नमेंटला असते, जसं की ॲडमिशन फीस आहे 15,000, जिमखाना फीस आहे 4,500 आहे, हॉस्टेल फीस 4,000 पर ॲनम वार्षिक तेवढी फीस आहे, लायब्ररी वगैरे 2-3 हजार रुपये असते. ठीक आहे, अशा प्रकारची टोटल फीस जर पकडली तर एक 8-10 हजार आणि ते 25-31-35 रुपये तुम्हाला गव्हर्नमेंटला दरवर्षी फीस पडू शकते. त्यानंतर दुसरं आहे आपण प्रायव्हेटच्या फीसबद्दलचं बघा. प्रायव्हेटची जी फीस आहे ते फीस रेग्युलेशन अथॉरिटीच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे, त्याच्यावरती तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे, त्यानंतर दुसरं एक आहे, जे समजा एखादा कॅन्डिडेट कॅप राऊंड 1मध्ये ॲडमिट झाला, त्यांचा नंबर लागला आणि त्याला ते कॉलेज नको आहे, तर ते तो कॅन्डिडेट दुसऱ्या कॉलेजला जाऊ शकतो, परंतु त्यानं ॲडमिशन फायनल करणं गरजेचं नाही. त्याला तिथलं ॲडमिशन काढायचं असेल तर त्यांना बेटरमेंटचा फॉर्म भरून द्यायचा असतो, बेटरमेंटसाठी जायचं असतं. आणि जर समजा मला ॲडमिशन फायनल करायचं, स्टेटस रिटेशनचं फॉर्म भरून द्यायचं असतो. आता स्टेटस रिटेशन्सबद्दल पण मी तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही प्रिफरन्स भरताल त्यावेळेस थोडंच लाईव्ह येईल, त्यावेळेस तुम्हाला डिटेल्समध्ये सांगेल. त्यानंतर नेक्स्ट बघूयात आपण, ते महत्त्वाच्या गोष्टी आपण डिस्कशन करूया त्याच्यातल्या. ठीक आहे, इन्स्टिट्यूशन लेवलचे जे राऊंड असतात ते राऊंड कसे होतात, ते आपण डायरेक्ट ॲडमिशन जाऊन घ्यायचं असतं त्या ठिकाणी. त्यानंतर पॅनल्टी वगैरे आहे, 1,50,000 रुपये तुम्हाला पॅनल्टी आहे जर तुम्ही कॉलेजमधून सोडलं तर. ठीक आहे,
बाकी आणखी बरंच याच्यामध्ये आहे डेफिनेशन्स वगैरेचा आपल्याला काही फायदा नाही आहे. नेक्स्ट आहे लिस्ट ऑफ कॉलेज ऑफ नर्सिंग कोर्सेस अवेलेबल फॉर ॲडमिशन 2026. ह्याच्यासाठी किती ॲडमिशन आहेत. आता कॉलेज ऑफ नर्सिंग जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल हे जे आहे ते अलग अलग कॉलेज आहेत, त्यांची इंटेक दिलेली आहे. बरेचसे कॉलेज ऑफ नर्सिंग GMC हे जे आहेत हे सगळे काय आहेत, गव्हर्नमेंटचे कॉलेज आहेत. साधारणतः बरेच कॉलेज आहेत. तुम्ही याच्यातली लिस्ट बघू शकता. इन्फॉर्मेशन व्हाउचर डाउनलोड करा आणि ती लिस्ट बघा. साधारणतः एक 17 कॉलेज आहेत टोटल. सिंधुदुर्ग, सातारा, त्यानंतर आहे पिंपरी चिंचवड, जळगावचं आहे, नाशिकमध्ये आहे कॉलेज, नंदुरबारला आहे, सांगलीला आहे, कोल्हापूरला आहे. ठीक आहे, जालना, बऱ्याच ठिकाणी हॉस्पिटल, लातूर GMC आहे, GMC नांदेड, GMC संभाजीनगर घाटीचं आहे, त्यानंतर GMC नागपूर, पुणे आणि जे हे जुने GMC आहेत वरचे. आता खाली प्रायव्हेट प्रायव्हेटमध्ये पण टॉपचे कॉलेज आहेत. बॉम्बे आहे, तेरणा कॉलेज आहे, होली स्पिरिट आहे, सोमय्या नर्सिंग, सिंहगड कॉलेज ऑफ नर्सिंग 9118 नंबर हे प्रायव्हेट कॉलेज आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म भरताय त्यावेळेस हे खूप बघणं गरजेचं आहे, कारण याच्यामध्ये तुमचं पुढे इंटेक कॅपॅसिटी जी दिली त्या ठिकाणी बघायचं की फक्त वुमेनसाठी आहे, ख्रिस्तियनसाठी आहे किंवा गुजरातीसाठी आहे, असे काही कॉलेज आहेत. हे कॉलेज आहेत मोस्टली नागपूर साईडला आणि मुंबई साईडला असे कॉलेज फिक्स असतात त्या पर्टिक्युलर कास्टसाठी. ते थोडं बघायचं आहे, रिलिजनसाठी आहे ते बघायचं आहे. अशा प्रकारे हे सगळे प्रायव्हेट कॉलेजची लिस्ट आहे. टोटल कॅपराऊंड एकसाठी जवळपास 285 प्लस कॉलेज आहेत सगळे. म्हणजे 285 प्लस, इथं 299 दिलेत, परंतु 285 प्लस कॉलेज आहेत. याच्यामध्ये आणखी कॉलेज ॲड होणार आहे दुसऱ्या राऊंडसाठी परमिशन भेटलेले कॉलेज. तर 285 प्लस कॉलेज आहेत. त्यानंतर ॲप्लिकेशन जनरल इन्स्ट्रक्शन फॉर फिलिंग ॲप्लिकेशन फॉर्म फिल करण्यासाठी काही इन्स्ट्रक्शन दिले आहेत, कसं करायचं काय करायचं. तर मोस्टली आपण बघूयात की फोटो आणि ह्याचं अपलोड कसं करायचं. फोटोची साईज आहे साधारणतः 50 KB पाहिजे, 4.5 बाय 3.5चा फोटो पाहिजे. आणि तुमची जी साईन आहे ती सिग्नेचर कशी पाहिजे, 20 KBची पाहिजे आणि चांगल्या व्यवस्थित हँडरायटिंगमधली पाहिजे, डार्क पाहिजे, उमटलेली पाहिजे व्यवस्थित, असे पेनमध्येच बंद पडला आहे किंवा ब्लर झाला आहे असं नसावी. आणि जो तुमचा फोटो आहे तो फोटोचं जे बॅकग्राऊंड आहे ते बॅकग्राऊंड शक्यतो व्हाईट ठेवण्याचा प्रयत्न करा. पांढरं बॅकग्राऊंड असणं गरजेचं आहे फोटोचं. आणि तो रिसेंट पासपोर्ट साईजचा फोटो पाहिजे. ठीक आहे, हे बाकीच्या तेच दिलेलं आहे. फोटो कसं पाहिजे, काय पाहिजे, सेव्ह कसं करायचं, काय करायचं. तुम्ही एकदा ऑनलाईनला भरायला चालू केलं ना, जास्त इन्फॉर्मेशन वाचत बसायची गरज नाही. ऑटोमॅटिक तुम्ही सगळे हुशार आहेत, मोबाईल वापरताय त्यामुळं भरू शकता किंवा नेट कॅफेवर जाऊन तुम्ही तिथं फॉर्म भरा. आता बऱ्याच वेळेस काय होतं, विद्यार्थ्यांना तुम्ही नेट कॅफे गेल्यानंतर तिथल्या नेट कॅफेला काय करतात, तर एखाद्या जवळच्या कॉलेजची फॉर्म तुम्हाला सांगून टाकून देतात. तुम्ही लक्ष द्यायचं, तुम्हाला जे कॉलेज पाहिजे तेच कॉलेज तुम्ही त्यांना टाकायला लावायचे आहेत. आता तुम्हाला ते फसवतात त्या ठिकाणी, ते थोडं ध्यानात ठेवा. त्यानंतर एक सिच्युएशनल रिझर्वेशन आहे, म्हणजे हे जे आहे ते 50% जागा ह्या संविधानिक रिझर्वेशनच्या आहेत आणि बाकी 25% मग एक्स्ट्रा जे कुठलं आहे त्यानुसार आहे, EWS वगैरे ॲड झालेलं. ठीक आहे, याच्यामध्ये बाकीचं काही नाही आहे. हे बाकी सगळे गव्हर्नमेंटचे GR वगैरे आहेत, कधी आलं काय आलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासाठी जे समजा PWD कॅन्डिडेट त्यांच्यासाठीचं PWD सर्टिफिकेट खाली दिलेलं आहे इन्फॉर्मेशन याच्यामध्ये ब्राउझरमध्ये बुडात. आणि ॲनेक्सर H आहे. ॲनेक्सर H म्हणजे तुमचं मेडिकल फिटनेसचं फॉर्मॅट आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना मेडिकल फिटनेस फॉर्मॅट जवळपास सगळ्यांनाच लागतो आहे, तर ते फॉर्मॅट तुम्ही ह्याच इन्फॉर्मेशन ब्राउचरच्या एक पेजची प्रिंट काढून घेऊ शकता. ॲनेक्सर H नावाने इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे. समजा तुमचा गॅप असेल, ठीक आहे, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट ॲनेक्सर जे आहे हे ऑलरेडी येतं. ॲनेक्सर H म्हणून आहे मेडिकल फिटनेसचं, तर ते घ्यायचं. मेडिकल फिटनेस कसं पाहिजे, याच्यामध्ये तुमचं नावगाव व्यवस्थित लिहायचं आहे. त्यानंतर ॲड्रेस ऑफ रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिस म्हणजे कुठं काम करतो डॉक्टर त्याचं लिहायचं. ग्रामीण रुग्णालय असेल, उपजिल्हा रुग्णालय आहे किंवा सिव्हिल हॉस्पिटल आहे किंवा एखादं स्त्री रुग्णालय आहे, कुठले असू दे. सिग्नेचर त्यांचं नाव खाली लिहायचं, रजिस्ट्रेशन नंबर टाकायला लावायचा आणि त्यांचा सील घ्यायला लावायचा. म्हणजे वैद्यकीय अधिकारी क्लास 2 असं असतं, बऱ्याच ठिकाणी सील असतो, किंवा क्लास 1 वैद्यकीय अधिकारी असा सील असतो, तो त्या ठिकाणी मारायचा आहे. बरेच जण काय करतात, फक्त साईन करतात आणि जा म्हणतात, ठीक आहे, परंतु तसं नाही आहे. पूर्ण फॉर्मॅट व्यवस्थित त्यांच्याकडून भरून घ्यायचं आहे. तर हे खूप महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, स्टेटस रिटेशन फॉर्म आहे, तुम्हाला कॉलेजमध्ये प्रिंट काढून देतील कॉलेजवाले, त्याच्यामुळे इथं आता तुम्हाला डिस्कशन करायची गरज नाही. याच्याबद्दल मी तुम्हाला नंतर डिटेल्समध्ये सांगेल 2 दिवसांनी, ज्यावेळेस आपली प्रोसेस चालू होईल त्यावेळेस. तर जर तुमचे काही डाऊट्स असतील याच्या व्यतिरिक्त तुम्ही प्लीज चॅनलच्या माध्यमातून कमेंट करा. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इथून पुढे तुमची ॲडमिशन प्रोसेस आहे त्याची पूर्ण काउन्सिलिंग करण्याचा मी प्रयत्न करेल आणि रोज ॲडमिशन प्रोसेसनुसारचे व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळं जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, मित्रांना पाठवा, जेणेकरून त्यांना पण समजेल. धन्यवाद.